नक्षल आणि पोलिसांची तिथं चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील जाराबंदीत ही चकमक झाली आहे। चकमकीत उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झालेत, तर चकमकीत काही नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे सूरजगड इस्पात या खासगी कंपनीच्या पायाभरणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत हे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी परिसरात उपस्थित होते। सीमेवरील जाराबंदीत ही चकमक झाल्याचं पाहायला मिळालंय। मात्र त्याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देखील दक्षिण गडचिरोलीत असल्याचं पाहायला मिळालं आणि यात 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। मोठी बातमी, नक्षल आणि पोलिसांची चकमक झडली आहे, त्यात 12 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। जवळपास गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात मोठा एन्काउंटर असल्यामुळे, हा सगळ्यात मोठा ऑपरेशन असल्यामुळे मी गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करतो।